पुनर्वसन प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सर्व बैठकींचा कृती अहवाल सादर करावा. चासकमान प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी विशेष समाधान शिबिर आयोजित करावं. हे समाधान शिबिर प्रभावीपणे राबवून संबंधित विभागांनी त्याचे नेतृत्व करावे. तसेच शिबिराच्या माध्यमातून पुनर्वसनासाठी पात्र नागरिकांची कागदपत्र तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, असं विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलंय. पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग संचालक भालचंद्र चव्हाण, सहसचिव पुनर्वसन विभाग संजय इंगळे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पुणे स्वप्नील मोरे, चासकमान प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने अध्यक्ष बी के कदम, एल बी तनपुरे, आकाश बोंबले, बाळासाहेब दाते उपस्थित होते. उपसभापती डॉक्टर गोऱ्हे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकींचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे पुनर्वसन प्रक्रियेतील तांत्रिक बाबी आणि प्रलंबित मुद्द्यांची स्पष्टता होण्यास मदत होईल. मदत व पुनर्वसन विभागानं यापूर्वी झालेल्या बैठकींचा सविस्तर तपशील सादर करून त्या संदर्भात कोणते धोरणात्मक निर्णय घेता येईल याबाबतचा अहवाल 12 जून पर्यंत सादर करावा, असंही त्यांनी सांगितलंय. तसेच पुनर्वसनासंदर्भातील यापूर्वी घेण्यात आलेल्या सर्व बैठकींवरील कृती अहवाल संबंधित विभागांनी तातडीने सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देखील उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिलेत. पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. संतोष रायकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, खेड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.